नमस्कार मॅडम. आपले नाव नमस्कार. सांगा प्रथम. माझं नाव प्रियांका विवेक साळुंके. मी 9 ब प्रभाग क्रमांक 9 ब मधून उभी आहे. माझं चिन्ह आहे कमळ. आपण या ठिकाणी आज उमेदवारी आपल्याला लाभलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण आज जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता? अ, माझं पहिलं की हे जे पडलेलं आहे, तर ते महिलांसाठी पडलेलं आहे आणि मी एक महिला आहे. तर मला जर ही संधी साधून आली, तर मी पहिलं जे महिला आहेत त्यांच्या काय म्हणजे प्रश्न असतात जे की ते पूर्ण सगळीकडे पसरत नाही. तर एक महिला त्या महिलांचे प्रश्न समजू शकते आणि ते पुढे जाऊन मला मी करू शकते. तर तसं मला महिलांना काही बचत गट असतात. तर त्या बचत गटामध्ये असं नाही की प्रत्येकच बचत गटाला कर्ज म्हणा किंवा काही वेगवेगळ्या योजना असतात, ह्या पोहोचतात असं नसतं. तर मी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल, की प्रत्येक घरात, प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना म्हणा किंवा ज्या पण काही आता सध्या चालू आहेत, त्या गोष्टी कशा पोहोचतील याच्याकडे मी जास्त लक्ष देईल. त्यातल्या त्यात काही महिलांचं आरोग्य असेल, तर त्याच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. म्हणजे महिला म्हणजे एक असं मानलं जातं, की बाबा कमी बोलतात. त्यांना असं म्हणजे जास्त कॉन्फिडन्स नसतो. तर त्यांना एक कॉन्फिडन्स देऊन, की तुमचे आरोग्य जे काय आहे ते बोलून आपण त्यांना कसं निरोगी राहू म्हणजे ठेवू शकतो ह्याच्याकडे जास्त लक्ष देईल. त्यानंतरनं जे पण काही गोष्टी आता सध्या पेंडिंग आहेत, जसं की आता भरपूर साऱ्या आहेत, तर त्या सगळ्या मी सॉल्व्ह करेल आणि अजून नंतर राहिली गोष्ट महिलांसाठी होता येईल तेवढं मी खूप जास्त करण्याचा प्रयत्न करेल. आज तुम्ही ज्या वार्डामधून उमेदवारी तुम्हाला लाभलेली आहे, त्या वार्डामध्ये आज विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय गोष्टी करू इच्छिता? विकासाच्या दृष्टीने मी जर म्हणाल तर पहिली स्वच्छता असेल. त्याच्यानंतरनं जी घंटागाडी वगैरे आहे, त्याचे काय होतं प्रत्येक वेळेस महिला कामामध्ये व्यस्त राहतात, तर काहींना ते स्वच्छतेचं एवढं जमत नाही. तर मी ते व्यवस्थित टाईम टू टाईम व्यवस्थित ते करल आणि सांगितलं, की जर मला ह्या संधीचं सोनं करायचं म्हणलं, तर मी खूप चांगल्या प्रकारे करल. ते एक असं म्हणू शकते, की हाक महिलांची साथ माझी नक्की असेल. आज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी लाभलेली आहे. तर तुम्ही एक जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला असं आवाहन करेल, की हा गुलाल माझा आहे, हा 100% आहे. फक्त तुम्ही मला साथ द्या. तुमच्या साथला मी नक्की धावून येईल आणि जे पण काही प्रश्न आहेत ते नक्की सोडवेल मी. फक्त मला साथ द्या. सांगते. कारण कसं आहे मी एवढा लेट करते याचं कारण पण आहे, की लोकांवरती दबाव पण येतो. त्याच्यानंतरनं खूप काही गोष्टी असतात राजकीय, की ज्याच्यामुळं लोकांवरती प्रेशर येतं. तर मी जसं महाराजांसारखं काही त्यांची जी धोरणं आहेत ते आत्मसात करून मी चालू करणार आहे. तर उद्यापासून मी करणार. प्रचाराला राहिले 4 दिवस. या 4 दिवसामध्ये तुम्ही काय कामं करणार? तसं म्हणजे जनतेची साथ आहेच माझ्यासोबत. आपण आता ते जेव्हा मतदान होईल, तेव्हा आपण समजेलच आपल्याला आज सगळ्यांना. जनतेवरती दबाव येत आहे, याच्याबद्दल थोडं काय बोलाल? दबाव त्यांच्यावरती का आहे? आज राजकीयदृष्ट्या जर अजित पवारांचं एक गाव आहे किंवा बारामती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव तुमच्या जनसमुदायावरती येतोय का? मग का त्या दबावाचं तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही आज जनतेला काय आवाहन करू इच्छिता म्हणजे? तसं तर म्हणायला गेलं तर आपल्या बारामतीमध्ये एक हाती सत्ता आहे, हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण प्रयत्न करून पण निवडून येणं, हे एक माझ्यासाठी खूप मोठं गोष्ट आहे. तर मी नक्कीच त्याच्या सातत्यात उतरेल आणि जनतेला एक आवाहन करेल, की माझ्या सोबत राहा. मी नक्कीच तुमच्या सोबत असेल. ही जनतेवरती दबाव आला तरी जनता शेवटी पेटीचं मतदान दाखवून देते शेवट. हा यातला एक प्रकार आपल्याला दिसून येईल भविष्यामध्ये. ओके, धन्यवाद.